नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द इन्फिनिटी अकॅडमी मध्ये। आपण जी सिरीज सुरू केली, इकॉनॉमिक्सची सिरीज सुरू केली आहे। लास्ट जे लेक्चर बघितलं होतं आपण बॅलन्स ऑफ पेमेंटचा लेक्चर बघितलं होतं। बॅलन्स ऑफ पेमेंट ह्या लेक्चर सिरीज मध्ये आजचं जे लेक्चर आहे ते सेकंड लेक्चर आहे। काल एक छोटीशी गोष्ट सांगायची राहून गेली होती, तिला आधी एक शॉर्ट मध्ये कव्हर करतो। त्या अगोदर एकदम छोटीशी रिव्हिजन घेतो। मागच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं, तर मागच्या लेक्चर मध्ये आपण बॅलन्स ऑफ पेमेंटची डेफिनेशन बघितली होती। बॅलन्स ऑफ पेमेंटचे व्हेरियस कंपोनेंट बघितले होते। बॅलन्स ऑफ पेमेंटचे मेन कंपोनेंट काय आहेत, तर मेन कंपोनेंट आहे करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, एरर ओमिशन आणि फॉरेन एक्सचेंज रिझर्व। हे चार मेन कंपोनेंट आहे। करंट अकाउंट मध्ये काय होतं, तर करंट अकाउंट फर्दर डिवाइडेड इनटू टू सब कॅटेगरी। करंट अकाउंटलाच काय म्हणतात, मर्चंटाइल अकाउंट म्हणतात किंवा ट्रेड अकाउंट असे संबोधलं जातं। ज्या गोष्टींचा इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो आपण ते सर्व कशावरती येतं, ते करंट अकाउंट वरती येतं। ठीक आहे, तर करंट अकाउंट मध्ये आपण कुठल्या गोष्टीचा इम्पोर्ट जास्त करतो, कुणाचा एक्सपोर्ट कमी करतो, भारताचा ट्रेंड कसा राहिलाय, या सर्व गोष्टी आपण मागच्या लेक्चर मध्ये कव्हर केल्या आहेत। आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहेत, आजच्या लेक्चर मध्ये आपण कॅपिटल अकाउंटच्या संदर्भातील माहिती घेणार आहोत। तर कालच्या लेक्चरचा छोटासा पार्ट काय राहिलेला आहे, इकॉनॉमिकल सर्वे ऑफ इंडिया। इकॉनॉमिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी एक गोष्ट इन्क्लूड केलेली आहे त्यांच्या सर्वे मध्ये। त्यांनी काय सांगितलंय, टॉप 10 ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट प्रोडक्ट। आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट जो आहे तो काय होतोय, हळूहळू वाढत जातोय। म्हणजे काय, कॉन्स्टंट ग्रोथ आहे ऍग्रीकल्चरच्या एक्सपोर्ट मध्ये। तर मग हा चार्ट, हा टेबल आपल्याला काय दाखवतो की टॉप 10 कमोडिटी कोणत्या आहेत, ऍग्रीकल्चर कमोडिटी की ज्या भारतातून एक्सपोर्ट होतात। मे बी एक्झाम मध्ये पहिल्या 4 किंवा 5 कमोडिटीच्या बाबतीत विचारला जाऊ शकतं। तर मरीन प्रोडक्ट्स, तर पहिला काय आहे, मरीन प्रोडक्ट। मरीन प्रोडक्ट म्हणजे काय, प्रायमरी प्रायमरी सेकंडरी टर्शरी हे सेक्टर्स आहेत। तर प्रायमरी सेक्टर्स मध्ये काय येतं, मरीन प्रोडक्ट येतं। फिश अँड फिश प्रोडक्ट्स म्हणजे काय, मरीन प्रोडक्ट्स एक नंबरला। दुसरा आहे राईस अदर दॅन बासमती। थर्ड वन स्पाइसेस, ज्यासाठी इंग्रज लोक भारतात आले होते त्याची पण आज आपली 3 नंबरची कमोडिटी आहे की जी आपण ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये एक्सपोर्ट करतो। देन शुगर, बफेलो मीट, राईस बासमती। आता बघा इथे इथं जो होता राईस अदर दॅन बासमती होता, हा जो आहे विथ बासमती राईस आहे। आणि सातवा जो आहे कॉटन, रॉ कॉटन। तर एवढ्या 6 ते 7 कमोडिटी लक्षात ठेवल्या की ज्या आपण एक्सपोर्ट करतो, मोर दॅन इनफ आहे। तर आजचा जो कंपोनेंट शिकायचा आहे तो आपल्याला काय शिकायचा आहे, कॅपिटल अकाउंट। बॅलन्स ऑफ पेमेंट, टू मेजर कंपोनेंट। फर्स्ट कंपोनेंट इज अ करंट अकाउंट, सेकंड कंपोनेंट इज अ कॅपिटल अकाउंट। काल पण सांगितलेलं की जे ट्रान्झॅक्शन एका वर्षाच्या आतमध्ये क्लोज होतात, जे ट्रान्झॅक्शन एका वर्षाच्या आतमध्ये क्लोज होतात ते सर्व ट्रान्झॅक्शन कुठे जातील, ते सर्व ट्रान्झॅक्शन हे करंट अकाउंट वरती जातील। तंतोतंत बसणार नाही, पण 70-80% ह्या स्टेटमेंट सोबत मॅच होईल। आता कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट म्हणजे एक पेक्षा जास्त वर्ष चालणारे ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर ते सर्व ट्रान्झॅक्शन कशावरती येतील, ते सर्व ट्रान्झॅक्शन येतील आपले कॅपिटल अकाउंट वरती। आता आपण कॅपिटल या वर्डचा अर्थ बघू, थोडक्यात समजून घेऊ। शब्दांचा जर अर्थ आपल्याला समजत असेल, शब्दांचा जर आपल्याला अर्थ समजत असेल तर ती कन्सेप्ट समजून घेण्यासाठी सोपं जातं। तुमच्या लहान्या भावाला, मोठ्या भावाला बिझनेस करायचा आहे, तो काय म्हणतो, मला कॅपिटल पाहिजे। काय पाहिजे, कॅपिटल। कॅपिटल कशासाठी पाहिजे, बिझनेस उभं करण्यासाठी पाहिजे। लक्षात येतंय, कॅपिटललाच काय म्हणणार आपण, भांडवल। ठीक आहे, भांडवल पाहिजे, कॅपिटल पाहिजे, कशासाठी पाहिजे, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, रन करण्यासाठी, उभं करण्यासाठी। मग आता बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये कॅपिटल अकाउंट मध्ये काय कंपोनेंट असू शकते, तर सगळ्यात पहिल्यांदा विचार यायला पाहिजे आपल्याला लोनचा। कशाचा विचार यायला पाहिजे, लोनचा। लोन पण काय एका प्रकारचं भांडवल असते। ते मे बी भारतीय लोक घेतील किंवा भारतातले काही लोक दुसऱ्या देशातील लोकांना, श्रीलंका, भूटान, नेपाळ ह्या देशांमध्ये काय देतील। तर तो काय झाला, एक लोनचा प्रकार। लोन कशामध्ये येणार, तर लोन बट ऑब्वियस कॅपिटल अकाउंट मध्ये येणार। आता जो अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट होतोय, तो अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचा जो प्रोजेक्ट होतो त्यासाठी लागणारी फंडिंग कोण देत आहे, जपान देत आहे। तर ही फंडिंग कशाच्या अंतर्गत येईल आणि ही किती वर्ष चालणार आहे, हे 50 वर्षाचं लोन आहे। म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे का, तर 100% हो। मग हा कशाचा पार्ट होईल, तर हा होईल कॅपिटल अकाउंटचा
पाठवेल. मग कॅपिटल अकाउंट मध्ये सर्वात सोपं समजण्यासाठी पहिले लोन. दुसरं काय आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट. आता फॉरेन इन्व्हेस्टमेंट इंडियात येते, एका वर्षासाठी येते का, नाही येत. मारुती सुझुकी जपानची कंपनी आहे, इंडियामध्ये आली होती, लॉंग टर्म बिझनेस करण्यासाठी आली होती. इंडियामध्ये आल्यानंतर लँड परचेस करणं, प्लांटची इस्टॅब्लिश करणं, मशिनरी परचेस करणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुझुकीला भांडवल लागलं असेल का, तर 100% सुझुकीला भांडवल लागलं असेल. मग तो जो काय झाला, तो झाला फॉरेन इन्व्हेस्टमेंटचा पार्ट झाला. त्यासोबतच अंबानी, अदानी, बिर्ला, टाटा हे लोक पण काय करतील, हे इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमी व्याज दरामध्ये कर्ज भेटतंय ह्या कारणास्तव इंटरनॅशनल मार्केटमधनं पैसे बॉरो करतील, म्हणजे काय करतील, लोन मध्ये इंडियात घेऊन येतील. मग हे पण काय झालं, एका प्रकारचं लोन झालं. पण हा पण कशाचा पार्ट होईल, हा पण कॅपिटल अकाउंटचाच पार्ट होईल. आपल्याला सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे, फक्त मी इंट्रोडक्शन घेत आहे. देन थर्ड, बँकिंग कॅपिटल ट्रान्झॅक्शन. तर बँकिंग कॅपिटल ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपण ज्या बँकेत जातो व्यवहार करतो त्या प्रकारचं नाही आहे. जे NRI लोक आहेत, NRI लोक डॉलरमध्ये अर्न करतात, ते इंडियामध्ये जर त्यांनी अकाउंट उघडलं तर ते डॉलरमध्ये ठेवी ठेवतील 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षासाठी, ठीक आहे. बट इट क्रिएट अ लायबिलिटी. लक्षात येते. अदर NRI लोक असतील डॉलरमध्ये अर्न करतील, इंडियामध्ये रुपीमध्ये सुद्धा अकाउंट मेंटेन करू शकतील. फॉरेनर आहे, इंडियामध्ये एखादी कंपनी इस्टॅब्लिश केल्या तर काय प्रॉफिट सुरू होणार नाही, त्याला लोकांचे पेमेंट करायचे असते. तर लोकांचे पेमेंट करण्यासाठी सुद्धा त्याला एक रुपी अकाउंट लागेल. मग काय झाला, हा पण कशाचा पार्ट झाला, हा सर्व झाला कॅपिटल अकाउंटचा पार्ट. कशाचा पार्ट झाला हा सर्व, हा कॅपिटल अकाउंटचा पार्ट झाला. मग आपण स्टार्ट करू फॉरेन इन्व्हेस्टमेंट पासून, ठीक आहे. तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट बाहेरच्या देशातून भारतात येणारा पैसा, ठीक आहे. एका कंट्रीमधनं दुसऱ्या कंट्रीत येणारा पैसा आणि तो बिझनेस पर्पज साठी येतोय, तर तो काय झाला, फॉरेन इन्व्हेस्टमेंट. टाटा भूटानमध्ये हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट सुरू करते. मग भूटानमध्ये पण तो काय झाला, तो भूटानमध्ये सुद्धा फॉरेन इन्व्हेस्टमेंट झाली, ती पण कशी, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाली. मग जो फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे, इट फर्दर क्लासिफाइड इनटू 2 कॅटेगरी. फर्स्ट वन इज अ foreign direct investment. Foreign investment further classified into 2 category. First one is a foreign direct investment and second one is a foreign portfolio investment. ठीक आहे. दोन्ही मध्ये काय फरक आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, वॉल्टमार्ट इंडियामध्ये एंटर करतोय, ठीक आहे. इंडियामध्ये एंटर करतोय तो लॉंग ड्युरेशन साठी एंटर करतोय. तो ज्यावेळेस इंडियामध्ये येतो त्यावेळेस स्वतः टेक्नॉलॉजी पण घेऊन येतो, की बारकोड कसे स्कॅन करायचे, काय कसं करायचंय, कुठल्या गोष्टी कुठे ठेवायचे, काय नाही करायचंय, डिलिव्हरी सिस्टीम कशी राहील, ह्या सगळ्या गोष्टी. DHL ज्यावेळेस इंडियामध्ये येतो त्यावेळेस स्वतःसोबत टेक्नॉलॉजी घेऊन येतो. Amazon ज्यावेळेस येतो त्यावेळेस स्वतःसोबत एक प्रकारची टेक्नॉलॉजी घेऊन येतो. आणि FDI जो आहे तो लॉंग टर्म साठी आहे. आणि मग काय, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. काही लोक जॉब करत असतील, बिझनेस करत असतील, त्यांच्या सॅलरीचा 10%, 15% शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतील. त्यांना विचारलं तुमचा पोर्टफोलिओ कसा आहे, तर ते सांगतील माझे काही शेअर्स एनर्जीमध्ये आहेत, काही शेअर्स माझे सॉफ्टवेअरमध्ये आहेत, काही फार्मामध्ये आहेत. मग काय झाला, फार्मा, सॉफ्टवेअर हे सर्व त्यांचा पोर्टफोलिओ झाला. फार्मा, सॉफ्टवेअर, एनर्जी हा काय झाला, त्यांचा पोर्टफोलिओ झाला. म्हणजे इन शॉर्ट शेअर मार्केटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट होते त्याला आपण काय म्हणायचं, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. आता FDI कशाला म्हणायचं आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं, या बाबतीत कन्फ्युजन होतं. फक्त स्टुडंट्सला कन्फ्युजन होतं का, जे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, तर डेफिनेटली नाही. तर गव्हर्नमेंटला कन्फ्युजन होतं. फायनान्स मिनिस्ट्री एक म्हणायची, इकॉनॉमिकल सर्वे वेगळाच म्हणायचा, RBI काहीतरी वेगळंच म्हणायचे. मग सेंट्रल गव्हर्नमेंटने डिसाईड केलंय की एक फिक्स डेफिनेशन ठेवा, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं. यासाठी काय करण्यात आलं, अरविंद मायाराम कमिटी पॅनल बसवण्यात आला आणि त्यांना सांगितलं की FDI आणि FII या दोन्हीमध्ये क्लासिफिकेशन करा, परफेक्ट डेफिनेशन द्या. हे हिंदूचं कटिंग आहे, सेंटर एक्सेप्ट मायाराम पॅनल्स रिपोर्ट ऑन FDI. मग ह्याचा अर्थ असा आहे का की सेंटरनी मान्य केला पॅनलचा रिपोर्ट, मायाराम पॅनलचा, पण सगळ्या गोष्टी मान्य केल्या का, तर सगळ्या गोष्टी मान्य केल्या नाही केल्या याची कुठे क्लिअर कट
मेन्शन नाहीये, पण अरविंद माराम पॅनलच्या काही शिफारसी सेंट्रल गव्हर्नमेंटने मान्य केल्या आहेत. मग काय सांगितलं यांनी की कशा प्रकारे तुम्ही FDI आणि FII ला क्लासिफिकेशन करा. हे समजण्याच्या अगोदर एकदा शॉर्ट मध्ये बघू की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट काय आहे. ठीक आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इज अ कॅटेगरी ऑफ क्रॉस बॉर्डर इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये होत नाहीये, इंटरस्टेटने होते, क्रॉस बॉर्डर, देशाची बॉर्डर आहे त्याला क्रॉस करून इन्व्हेस्टमेंट होतं. विच इन्व्हेस्टर रेसिडेंट ऑफ वन इकॉनॉमी, म्हणजे एका इकॉनॉमीचा तो रेसिडेंट असेल. इंटरेस्ट इन सिग्निफिकंट डिग्री ऑफ इन्फ्लुएन्स ओव्हर द एंटरप्राइजेस रेसिडेंट ऑफ अनदर इकॉनॉमी. बघा यामध्येच बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातात. बघा सिग्निफिकन्स डिग्री ऑफ इन्फ्लुएन्स, जर तुम्ही शेअर परचेस करतायत शेअर मार्केटमध्ये जाऊन, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आहे, तर तुम्हाला बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगला बोलवलं जाणार नाही, तुमच्या विचारात घेतल्या जाणार नाही. हा पैसे दिले का, शेअर कंटिन्यू करणार आहे का, डिव्हिडंड घे, शेअरची प्राइस वाढली विक, कमी झाली विकून टाक, तुला जे करायचं ते का, तुझा आमचा कंपनीचा काही संबंध नाही. हा काय झाला, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट झाला. पण FDI मध्ये असं होत नाही. आता काय झालं, टाटांची नेक्सॉन इलेक्ट्रिक व्हेकल, त्याच्यामध्ये इलॉन मस्कनी डिसाईड केलंय की मला ह्याच्यातून इंडियामध्ये एंटर करायचंय. आणि इंडियामध्ये एंटर करायचंय तर टेस्ला ही खूप प्रीमियम रेंजची कार आहे, टेस्ला ही खूप प्रीमियम रेंजची कार आहे. आणि इंडियामध्ये प्रीमियम कारचं मार्केट हे 1 to 2% आहे, फक्त 1 to 2% आहे. प्रीमियम कार म्हणजे BMW, ऑडी, ठीक आहे, या प्रीमियम कार्स झाल्या. तर 1 to 2% मार्केट आहे. आणि इलॉन मस्कला वाटलं की मी एंटर करूनही काय फायदा आहे, मला शेअर कमीच भेटणार आहे. भले तुम्ही म्हणा की पॉप्युलेशन खूप जास्त आहे, कारची सेलिंग जास्त आहे, पण इलॉन मस्कच्या लक्षात आलं की टाटांची नेक्सॉन खूप चांगलं परफॉर्म करते. 6 महिने, 8 महिने, 12 महिने वेटिंग लागतंय कारचं. आणि प्राइस रेंज पण टेस्लापेक्षा कमी आहे, म्हणजे एका टेस्लाच्या प्राइस मध्ये 2 ते 3 टाटा नेक्सॉन येऊन जातील. ह्याला ऑपॉर्च्युनिटी दिसली टाटा नेक्सॉन मध्ये, कुणाला, इलॉन मस्कला. मग ह्यानी जर टाटा मोटर्सचे शेअर परचेस केले इलॉन मस्कने, तर त्याला त्याच्या आयडियाज इम्प्लिमेंट करायला, त्याची नेक्स्ट जी टेस्ला कार आहे इलेक्ट्रिक कार, त्याची टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करण्यासाठी कुणी चान्स देणार नाही. पण काय होईल जर ह्यांनी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली आणि टाटा मोटर्स सोबत एक जॉईंट व्हेंचर सुरू केलं. आता गुजरातमध्ये बरंच काही, आता महाराष्ट्रात जॉईंट व्हेंचर सुरू केलं, तळेगावमध्ये जॉईंट व्हेंचर सुरू केलं टाटानी आणि इलॉन मस्कने. टाटांची जमीन पिंपरी चिंचवड मध्ये पण आहे, पुण्यात, कोल्हापूरमध्ये पण, पुणे कोल्हापूर कुठेतरी ह्यांनी प्लांट सुरू केला. मग इलॉन मस्कनी टाटा ह्या जॉईंट व्हेंचर मध्ये टाटाच्या कंपनीमध्ये शेअर परचेस केले. शेअर किती परचेस करावे लागतील, मोर दॅन 10%, मोर दॅन 10%. मग इलॉन मस्कचे पण पैसे लागलेले, 400, 500, 1000 कोटी, त्यालाही चांगलं परफॉर्म करायचंय. मग जी काही टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये आहे, टेस्लामध्ये आहे, काही टेक्नॉलॉजीचा पार्ट हा नेक्सॉन एव्ही मध्ये ट्रान्सफर केला जाईल. मग काय होतंय की इलॉन मस्क आला, सोबत डॉलर घेऊन आला, इन्व्हेस्टमेंट केली, आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर सोबत टेक्नॉलॉजीचं इम्प्लिमेंटेशन पण आणलं. आणि इंडिया फ्युचरमध्ये ग्लोबल हब झाली इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंगची. आणि कशी, बजेट रेंज. आता मारुती पण बनवते कशा, बजेट रेंजच्या कार बनवते, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये इंडियातून एक्सपोर्ट करते. त्याप्रमाणे होऊ शकतं. पण आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की इलेक्ट्रिक व्हेकल बनवण्यासाठी लिथियम लागतं, आपल्याकडे लिथियमचा सप्लाय नाही म्हणण्यास जमाय. आणि चायनाकडे लिथियम जरी नसेल किंवा असेल, पण चायनाकडे रिफायनरीज आहेत, तशा इंडियाकडे रिफायनरीज नाही आहेत. तुमच्यासाठी प्रश्न सोडून जातो, भारतामध्ये लिथियम, ज्याला व्हाईट गोल्ड म्हटलं जातं, त्याची रिफायनरी कुठे इस्टॅब्लिश होते. होप ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाली. आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, इलॉन मस्क टाटा मोटरचे शेअर परचेस करतोय बिलो 10%, दॅट इज कॉल्ड एज अ फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. आता पॉवर पॉईंट काय म्हणतो, फॉरेन इन्व्हेस्टमेंट ऑफ 10% ऑर मोर इन अ लिस्टेड कंपनी. आता लिस्टेड इम्पॉर्टंट आहे. लिस्टेड काय असते काय नाही हे आपल्याला बघायचं. ज्यावेळेस आपण मार्केट शिकणार आहोत, शेअर मार्केटच्या बाबतीत शिकणार आहोत, ट्रेडिंग करायचं हे नाही शिकणार आहोत, त्याच्या कन्सेप्ट शिकणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला समजेल की लिस्टेड कंपनी काय असते. तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट ऑफ 10% or more in a listed company will treat as a foreign direct investment. 10% किंवा 10%पेक्षा जास्त असेल इन्व्हेस्टमेंट तर तिला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट संबोधलं जाईल. का संबोधवायचंय,
कारण जेव्हा अशी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भेटते त्यावेळेस गव्हर्नमेंटकडनं काही रियायती दिली जातात, ठीक आहे, काही सूट दिली जाते, काही टॅक्स बेनिफिट्स दिले जातात, लँड अलोकेशन करून दिलं जातं, ठीक आहे. द पॅनल हॅज सजेस्ट दॅट फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन अनलिस्टेड कंपनी जी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नाही आहे. तुमच्यापैकी कोणी सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल किंवा BE केलं असेल कम्प्युटर सायन्समध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, अभ्यास करून पोट भरलं असेल, मन भरलं असेल, तुम्ही एक कंपनी स्टार्ट केली, 5 वर्षांनी तुमच्याकडे कोणीतरी आलं, तुमचा दुबईमधला US मधला मित्र, अरे खूप चांगलं करतोय, काय करतोय, मी तुला फायनान्स देतो, काही पैसे देतो. तुमची शेअर कंपनी लिस्टेडच नाही आहे, त्यांनी 2% जरी तुम्हाला पैसे दिले तुमच्या कंपनीच्या भांडवलाच्या, तरी तो काय कन्सिडर केला जाणार, तो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. काय, फक्त अनलिस्टेड कंपनी. बट इफ द कंपनी इज लिस्टेड 10 or more than 10%. कधी कधी काय होईल, इलॉन मस्क रतन टाटाला, टाटा मोटर्सला म्हणाल, मी आता रिसेंटली ट्विटर परचेस केलंय आणि माझे पैसे संपलेत बऱ्यापैकी, मला इन्व्हेस्टमेंट पण करायची आहे, पण तुम्ही जी 10% कॉस्ट मागतायत, तुम्ही जे आता माझ्याकडनं $20 बिलियन मागतायत, प्रेझेंट कंडिशन मध्ये माझ्याकडे नाही आहे. मी काय करतो, तुम्हाला इनिशियली $12 बिलियन देतो, ठीक आहे. $12 बिलियन ह्या वर्षी देतो 2022 मध्ये, 2023 मध्ये रिमेनिंग $8 बिलियन देतो, तरी त्याला काय कन्सिडर केलं जाणार, FDI कन्सिडर केलं जाणार. हे बघा, इन्व्हेस्टर अलाउड टू इन्व्हेस्ट बिलो 10%, इन्व्हेस्टरला बिलो 10% अलाउ आहे इन्व्हेस्ट करायला, पण त्याला जो त्याचा स्टेक आहे तो विदिन 1 इयर मध्ये काय करावं लागेल, 10% किंवा 10% पेक्षा जास्त करावं लागेल. त्याला काय कन्सिडर केलं जाईल, आपल्याला FDI कन्सिडर केलं जाईल. आणि जर स्टेक 10% नाही आला तर त्याला काय, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं समजलं जाईल. एक वेळेस जर FDI आला, एक वेळेस जर FDI असेल तो नेहमीसाठी FDI म्हणूनच राहील. कॅश कॅनॉट बी परमिटेड मोड ऑन द पेमेंट मेकिंग ऑन FDI. कुणी कॅश मध्ये ह्याच्यात ट्रान्झॅक्शन करू शकत नाही, सगळं बँकिंग ट्रान्झॅक्शनच होणार. जर कॅश ट्रान्झॅक्शनला परमिट दिलं तर गव्हर्नमेंटला कळणारच नाही कोण कुठून पैसा आणतो काय करतोय. आणि इंडियातलेच लोक सिंगापूर, मॉरिशियस हवाला मार्गे पैसे घेऊन जातील आणि तिकडून पैसे घेऊन येतील, ते हवाला मार्गे आणतील, सांगतील की आमच्याकडे स्टेक आहे. कॅश इज नॉट परमिटेड. FDI मध्ये 2 कन्सेप्ट आहेत, एक ब्राउन फील्ड, एक ग्रीन फील्ड इन्व्हेस्टमेंट. समजून घ्या, बराच वेळेस कन्सेप्ट तुम्ही न्यूजपेपर वाचताना वगैरे पण येऊ शकेल. ब्राउन फील्ड काय आहे, ग्रीन फील्ड काय आहे. पहिले ग्रीन फील्ड समजून घेऊ. परभणीला एअरपोर्ट नाहीये किंवा कराडला एअरपोर्ट नाहीये. कराडला मे बी असू शकतं, परभणीला 100% एअरपोर्ट नाहीये. तर परभणी डिस्ट्रिक्ट मध्ये एअरपोर्ट नाहीये, नवीन एअरपोर्ट गव्हर्नमेंटने मंजुरी दिली आणि ते नवीन एअरपोर्टचं काम सुरू झालं. तर मग परभणीचा जो नवीन एअरपोर्ट बनतोय तो काय कन्सिडर केला जाणार, तर तो कन्सिडर केला जाणार ग्रीन फील्ड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ज्या ठिकाणी काहीच नाहीये, तुम्हाला कंपनी कशापासून तयार करायची आहे, स्क्रॅच पासून तयार करायची, ते काय झालं, ते झालं ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट. टाटानी आणि टेस्लाने दोघांनी जॉईंट व्हेंचर तयार केलं आणि टाटा टेस्ला नावाने कंपनी सुरू केली. आता ही टाटा टेस्ला कंपनी इस्टॅब्लिश कुठे होते, नगर आष्टीच्या मध्ये कुठेतरी इस्टॅब्लिश होते, त्यांची इस्टॅब्लिशमेंट होते, ठीक आहे. तर नगर आष्टीच्या ठिकाणी काहीच नव्हतं आधी ग्राउंडवरती, त्यांची पहिलं काम सुरू झालं. तर ती कोणती आहे, ग्रीन फील्ड इन्व्हेस्टमेंट आहे. ग्रीन फील्ड इन्व्हेस्टमेंट जेव्हा होते त्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट होते, आजूबाजूच्या एरियाची बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होते. ग्रीन फील्ड इन्व्हेस्टमेंट ही कधी पण खूप जास्त असते, ठीक आहे. ब्राउन फील्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की लातूरला एअरपोर्ट आहे पण ते एअरपोर्ट बंद आहे, आता ते एअरपोर्ट वापस सुरू करायचं, मग काही इन्व्हेस्टमेंट लातूरमध्ये केली जाणार आणि लातूरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तो एअरपोर्ट चालू केला जाणार. तर ती कोणती इन्व्हेस्टमेंट झाली, ती ब्राउन फील्ड इन्व्हेस्टमेंट झाली. टाटा टेस्ला मध्ये काय होणार, टाटाचा प्लांट आहे पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, त्याच्याच बाजूला कुठेतरी त्यांनी टाटा टेस्लाचा नवीन प्रोजेक्ट सुरू केला, तर ती काय झाली, ती ब्राउन फील्ड इन्व्हेस्टमेंट झाली. आता टाटा आणि एअरबस यांचं जे जॉईंट व्हेंचर होत आहे आणि गुजरातमध्ये जी कंपनी सुरू होते ती ग्रीन फील्ड आहे का ब्राउन फील्ड आहे, तर ती ग्रीन फील्ड इन्व्हेस्टमेंट समजली जाईल. जर एअरबस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स या दोघांचं टायअप झालं असतं आणि नाशिकमध्ये ऑलरेडी हिंदुस्तान एरोनॉटिक्सची फॅक्टरी आहे, तिथेच त्यांनी बाजूला कॉम्प्लेक्समध्ये कुठे सुरू केली असती, ती कोणती झाली असती, ती ब्राउन फील्ड इन्व्हेस्टमेंट झाली असते.
बघा, रूट्स ऑफ एफडीआय, नवीन जो पोर्शन आहे तो काय आहे, रूट्स ऑफ एफडीआय. म्हणजे एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये कशा प्रकारे येऊ शकते. परमिशन लागेल कुणाची, कुणाची परमिशन नाही लागणार. ज्याच्या मनातील तो तिथं प्लान सुरू करतो, ज्याला ज्या मनातील त्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करू शकतो का, तर ते आपल्याला सगळ्याला रूट ऑफ एफडीआय मध्ये बघायचं आहे. एंट्री रूट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन इंडिया, फॉरेन इन्व्हेस्टमेंट फ्रीली परमिटेड इन ऑलमोस्ट सेक्टर. म्हणजे मॅक्झिमम सेक्टरमध्ये ऑटोमॅटिक रूटनी एफडीआय येऊ शकतो. ठीक आहे, कुणाची परमिशन घ्यायची गरज नाही, पण एफडीआय येतो हे गव्हर्नमेंटला सांगायची गरज आहे. आता ऑटोमोबाईल सेक्टर आहे. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये थोड्या वर्षांपूर्वी कियानी एंटर केलं. तर ज्यावेळेस इंडियामध्ये किया एंटर होत होती त्यावेळेस तिला कोणाची परमिशन घ्यायची गरज होती का, नाही. तो ऑटोमॅटिक रूट आहे. काय ऑटोमॅटिक रूट आहे. टेस्ला टाटा मोटरचं टायअप झालं, टेस्ला इंडियात येतोय, ऑटोमॅटिक रूटची ऑटोमॅटिक रूटने येणार. कुणाची परमिशन घ्यायची गरज आहे का, नाही. पण उद्या आपल्या बिझनेसमॅन पैकी कुणाला वाटलं की पॉवर सेक्टरमध्ये खूप पैसा आहे आणि भारताची जशी इन्कम वाढत जाते, लोकांचा मध्यम वर्ग वाढत जातोय, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस वापरायचं प्रमाण वाढत आहे आणि इलेक्ट्रिसिटीचा बिझनेस कधीच तोट्यात जाणारा बिझनेस नाहीये. मग त्यांनी काय ठरवलं, हा चला आता आपण काय करू, आपली एक तर आपल्याला टाटांनाच नॅनो कंपनीसाठी गुजरातमध्ये जमीन दिली होती, खूप मोठी जमीन आहे. त्याच्या आजूबाजू थोडी परचेस करून तिथं ॲटॉमिक एनर्जी प्लांट सुरू करू फ्रान्सची अरेवा कंपनीसोबत. तर पॉसिबल आहे का, तर नाही आहे. तर ॲटॉमिक एनर्जीसाठी ऑटोमॅटिक रूट अवेलेबल नाही आहे. तर त्याला कुठे जावं लागेल, गव्हर्नमेंट रूट थ्रू जावं लागेल. म्हणजे तो काय रूट आहे, ॲटॉमिक एनर्जीचा रूट हा प्रोहिबिटेड रूट आहे. तर रूट काय आहेत, दोन प्रकारचे मार्ग आहेत. एक आहे ऑटोमॅटिक रूट, विशेष परवानगीची गरज नाही, इझिली एफडीआय आणू शकतात. गव्हर्नमेंट रूट, टाटांना सुरू करायची की ऑटोमिक एनर्जी करू शकता, बट तुम्हाला गव्हर्नमेंटचं, एन्व्हायरमेंटचं या सगळ्या क्लिअरन्स घ्याव्या लागतील. तुम्हाला गव्हर्नमेंट रूट थ्रू जावं लागेल. गव्हर्नमेंट रूट थ्रू गेल्यानंतरच तुम्हाला परमिशन भेटेल. ऑटोमॅटिक रूट मध्ये कुणाची अप्रुव्हलची गरज आहे का, नॉट रिक्वायर्ड अप्रुव्हल फ्रॉम दी आरबीआय और द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आरबीआयची गरज नाहीये, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पण गरज नाहीये. अंडर द गव्हर्नमेंट रूट, प्रायर अप्रुव्हल ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काय लागेल, आधी आपल्याला परमिशन लागेल, प्रायर परमिशन लागेल. आता कुणाची लागते, गव्हर्नमेंट आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड. ठीक आहे, ह्याचा काही अर्थ नाही आहे, पण काही लोक जुने एडिशन वाचत असतील त्याच्यामध्ये हा वर्ड येऊ शकतो आणि काही पब्लिशर त्याला काढून टाकायचं विसरून गेले असतील. ठीक आहे, तर हा फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड काय होता. द फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड वॉज अ नॅशनल nodal government agency of India with the remit to consider the recommendation of foreign direct investment which does not come under the automatic route. जे automatic route through येत नाही एफडीआय, जो automatic route through एफडीआय येत नाहीये त्याला परमिशन देण्यासाठी गव्हर्नमेंट रूट थ्रू येण्यासाठी काय होतं, हे आपलं फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड होता. फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड होता. आता अस्तित्वात आहे का, तर आता हा अस्तित्वात नाहीये. Abolishment of Foreign Investment Promotion Board approved by the Union Government 24th May 2017. मोदी गव्हर्नमेंटच्या असं लक्षात आलं की हा जो बोर्ड आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, हा लिथार्जिकपणे आळशीपणे काम करतोय. इधर त्यांना फार विशेष काही पडलं नाहीये, अप्रुव्हल द्यायचं नाही आहे, द्यायचं अप्रुव्हल, हा आलंय का, हे झालंय का, ते झालंय का म्हणे. आणि ह्या गोष्टीमुळे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इंडियात येण्यासाठी लेट होत होता. मग मोदी गव्हर्नमेंट आलं आणि मोदी गव्हर्नमेंट म्हणे ह्या बोर्डची काही गरज नाही, ह्याची अप्रुव्हलची काही गरज नाही, ह्याला अबॉलिश करून टाका, ह्याला बंद करून टाका. आणि कॅबिनेटने निर्णय घेतला आणि कॅबिनेटने निर्णय घेऊन 2017 मध्ये FIPB हा बोर्ड बंद करण्यात आला. मग त्याच्या जागेवर काय सुरू झालं, त्याच्या जागेवर सुरू झालं फॉरेन इन्व्हेस्टमेंट फॅसिलेशन पोर्टल, FIF, फॉरेन इन्व्हेस्टमेंट फॅसिलेशन पोर्टल. तर या पोर्टलनी काय केलं, 1853 एफडीआय प्रपोजल हॅव बीन डिस्पोज ऑफ थ्रू द FIF. म्हणजे 853 एवढे एफडीआय चे प्रपोजलला काय दिलं, डिस्पोजल दिलं, अप्रुव्हल दिलं. जर तुम्ही गव्हर्नमेंट वेबसाईट वरती गेला यांच्या, तर तुम्हाला असा दिसेल इंडियाज नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम, इंडियाज
नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम. इथं तुम्हाला ऍप्लिकेशनही करता येतं, तुमच्या ऍप्लिकेशनचं ट्रॅकिंग पण होतं आणि ज्या एंटिटींना परमिशन द्यायची असते त्यांना एक टाइम फ्रेम असते. विदिन ह्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला इधर अप्रूव्ह करावं लागेल आणि डिनाय केलं तर तुम्ही का डिनाय करत आहात, कोणतं डॉक्युमेंट कमी आहे हे सांगावं लागेल. अगेन ह्या लेक्चरची पीडीएफ कुठे भेटेल, तर ह्या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला प्ले स्टोर वरती द इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप आहे, त्या ॲपमध्ये राहुल बडे ह्या सेक्शनच्या अंतर्गत नोट्समध्ये याची पीडीएफ भेटून जाईल. मग प्रोहिबिटेड आहे तर कोणत्या सेक्टरमध्ये, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्रोहिबिटेड आहे. ठीक आहे. ॲटॉमिक एनर्जी अँड रेल्वे ऑपरेशन. ॲटॉमिक एनर्जी विषय सांगायची गरज नाही, रेल्वे ऑपरेशन मध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्रोहिबिटेड आहे. आता लक्ष द्या, फक्त आणि फक्त रेल्वे ऑपरेशन मध्ये एफडीआय काय आहे, गव्हर्नमेंट रूट थ्रू येतो किंवा प्रोहिबिटेड आहे, तुम्ही एफडीआय घेऊन येऊ शकत नाही. पण रेल्वेचे वॅगन तयार करणं, रेल्वेचे इंजिन तयार करणं, रेल्वेचे स्पेअर पार्ट तयार करणं, मेट्रोचे कोचेस तयार करणं, तर काय आहे, तर हा जी गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्ही एफडीआय घेऊन येऊ शकतात. आणि इंडियामध्ये मेट्रोचे कोचेस बनतात, इंडियाला सप्लाय केले जातात, बाहेरच्या देशात ते सप्लाय केले जातात. तर मग रेल्वे तयार करण्यावरती प्रोहिबिशन नाही आहे, रेल्वे चालवण्यावरती प्रोहिबिशन आहे. लॉटरी अँड गॅम्बलिंग बिझनेस, लॉटरी गॅम्बलिंग मध्ये भारतीय लोकांची सनक पैदा होऊ नये, लॉटरी आणि गॅम्बलिंग मध्ये पैसा घालू नये आणि त्यांच्याकडे ज्यावेळेस फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येईल, प्रोपोगंडा, मार्केटिंग 100 गोष्टी घेऊन येतील आणि लोकांना पैसे खर्च करायला लागतील. निधी कंपनीमध्ये पण एफडीआय अप्रुव्हल नाही आहे. निधी कंपनी काय असते, इट इज टाइप ऑफ अ कंपनी नॉन बँकिंग फायनान्स सेक्टरमध्ये काम करते, नॉन बँकिंग फायनान्स सेक्टरमध्ये काय करते, काम करते. कोर बिझनेस काय असतो, बॉरोविंग अँड लेंडिंग मनी, बॉरोविंग आणि लेंडिंग मनी कुणामध्ये, बिटवीन देअर मेंबर्स. तुम्हाला ती निधी कंपनीचा मेंबर व्हावं लागेल, काही मेंबर पैसे जमा करतील, बँकेपेक्षा जास्त इंटरेस्ट रेट भेटेल, काही लोक तिथून बँकेपेक्षा जास्त इंटरेस्ट रेटनी पैसे कर्जाने घेतील, बॉरो करतील. काही ऍग्रिकल्चर सेक्टर आहे, सम पार्ट ऑफ अ हाऊसिंग बिझनेस आहे, रिअल इस्टेट बिझनेस आहे. रिअल इस्टेटमध्ये एफडीआय जर खूप जोरदार यायला लागला, ज्या जमिनीचे भाव नाहीये, बिल्डरकडे खूप पैसा आला, तो काय म्हणेल, हा आता घेऊन तो 10, 15, 20 वर्षांनी याच्यावरती कन्स्ट्रक्शन करू. एफडीआयचा तसाही वापर होऊ शकतो, त्या गोष्टीमुळे ह्या ठिकाणी नाही. TDRS, ट्रेडिंग इन अ ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट, मुंबई पुण्यामध्ये TDRS पत्राचार प्रकरण, तर आपण ह्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊ, पण ह्याच्यावरती काही नाही. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ऑल काइंड ऑफ टोबॅको, टोबॅको प्रोडक्ट मध्ये कुणी यायचं नाही. ITC कंपनी होती, इंडियन टोबॅको मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती, त्याचे स्वतःच गव्हर्नमेंटचे शेअर होते. ठीक आहे. तर एफडीआय का गरजेचा असतो, एफडीआय फॉरेन पोर्टफोलिओ, ह्या दोघांमध्ये काय अंतर आहे आपण बघू. इंडिया रिसेंटली बिकम अ मेजर ग्लोबल हब फॉर दी एफडीआय. इंडिया काय आहे, ग्लोबल हब आहे, कशाचा, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा. बट ऑब्विसली एक नंबरला चायना आहे. ठीक आहे. आणि इंडिया पण मेजर ग्लोबल हब बनतोय. रिसेंटली गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे, देशामध्ये जगामध्ये जेवढ्या कंपनी ऑपरेट करतात त्यापैकी 80 कंपन्या इंडियामध्ये इंटरेस्टेड आहेत, म्हणजे ऑलरेडी काही आहेत. फॉर एक्झाम्पल युकेची युनिलिव्हर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲमेझॉन आहे. ठीक आहे. वोडाफोन आहे. तर ह्या तर आहेतच, पण ह्या सगळ्या पकडून आणखीन ज्या इंटरेस्टेड आहेत त्या 80% लोक भारतात येण्यासाठी काय आहे, उत्सुक आहेत. इंडिया रिमेन अन अट्रॅक्टिव्ह मार्केट. इंडिया कसं आहे, अट्रॅक्टिव्ह मार्केट आहे. युकेची पॉप्युलेशन बघितले 7 to 8 CR, भारताची पॉप्युलेशन बघितली 130 CR प्लस, 130+ CR. म्हणजे काय आहे की आपलं पॉप्युलेशनच जेवढं आहे की आपलं डोमेस्टिक कन्झम्पशनच खूप होणार. मग ती कंपनी इंडियात मॅन्युफॅक्चर करणार, इंडियात मॅन्युफॅक्चर केल्यानंतर इंडियातल्या लोकांना तो गुड सेल करणार, सोबतच सरप्लस गुड काय करणार, एक्सपोर्ट करणार. आणि भारतामध्ये मध्यम वर्गही वाढतोय, मध्यम वर्गाची संख्या जास्त आहे, त्या गोष्टीमुळे काय की कन्झम्पशन गुड्सचं खूप जास्त आहे. त्याच कारणामुळे काय, इंडिया इज द अट्रॅक्टिव्ह मार्केट. लो स्किल मॅन्युफॅक्चरिंग, तर भारतात कसं आहे, लो स्किल मॅन्युफॅक्चरिंग आहे. सर तुम्ही म्हणाल लो स्किल म्हणजे काय, की जे लोक फक्त फॅक्टरीत 8 घंटे लाईन वरती उभं राहून काम करतात, ते लो स्किल आहेत का, नाही. ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये लो स्किल म्हणजे काय, की आज इलॉन मस्कची स्पेसएक्स कंपनी आहे,
तर स्पेसएक्स मध्ये काम करायचं आहे, तर लो स्किल वर्कर चालेल का तिथं? तर लो स्किल नाही चालणार. अमेझॉन कंपनीची ब्ल्यू ओरिजिन कंपनी आहे, तर ब्ल्यू ओरिजिन पण स्पेसक्राफ्ट बनवते, रॉकेट्स बनवते सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी. तो ब्ल्यू ओरिजिन साठी लागणारा वर्कर कसा आहे? तो हायली स्किल वर्कर आहे. लॉकहीड मार्टिन मध्ये F-35 डेव्हलप होतं, त्यासाठी लागणारा कसा आहे? हाय स्किल वर्कर आहे. All sector may help India to attract FDI worth of 120 to 160 billion per year by 2025. 2025 पर्यंत सगळे सेक्टर मिळून भारतामध्ये किती एफडीआय आणू शकतात? 120 ते 160 बिलियन एवढा एफडीआय अट्रॅक्ट करण्याची पॉवर आहे. त्याच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट काम करते. मग आता कॅपिटल अकाउंट, जो मनी इनफ्लो होणार आहे, जे काही पैसे येणार आहे, हा पैसा नेहमीसाठी भारतात राहणार आहे का? नेहमीसाठी भारतात राहणार नाहीये. हा पैसा काय क्रिएट करतो? एका प्रकारची लायबिलिटी क्रिएट करतो. लायबिलिटी म्हणजे काय? की आलेला पैसा कधी ना कधी तर रिटर्न द्यायचा आहे. ठीक आहे. इंडियन कंपनीजनी लोन घेतलंय, लॉंग टर्म साठी लोन घेतले, किंवा बुलेट ट्रेनसाठी 50 वर्षाचा लोनचा टेन्युअर आहे, तेवढ्यासाठी आपण लोन घेतोय, पण ते रिटर्न तर करावं लागणार आहे. म्हणजे काय? की इट क्रिएट द लायबिलिटी. एका प्रकारची कॅपिटल अकाउंट मध्ये ज्या गोष्टी येतात ते काय क्रिएट करतात? लायबिलिटी क्रिएट करतात. मग आता हा एफडीआय जो येतो तो भारतासाठी हेल्पफुल आहे का नाही, फायदेशीर आहे का नाही, कोणत्या देशासाठी फायदेशीर असतो का? की ड्रायव्हर ऑफ द इकॉनॉमिकल ग्रोथ. तर सगळ्यात पहिले काय करतो? हा इकॉनॉमिकल ग्रोथ साठी मदत करतो. टाटा टेस्ला यांनी प्लांट सुरू केला. टाटा टेस्लाने प्लांट सुरू केला नगरमध्ये किंवा औरंगाबादच्या वाऊज MIDC मध्ये सुरू केला. मग त्यांनी तिथं कार बनवायचं ठरवलं. डोमेस्टिक मार्केटमध्ये पण सप्लाय करणारे टार्गेट ठेवून चालले, आम्हाला प्रत्येक वर्षी 5 लाख डोमेस्टिक मार्केटमध्ये आणि 8 लाख इंटरनॅशनल मार्केटमध्ये कार सप्लाय करायचे. म्हणजे टोटल 12 ते 13 लाख कार प्रोड्यूस होणार आहे अॅन्युअली एका फायनान्शियल इयर मध्ये. मग आता ज्यावेळेस टाटा टेस्लाचं टायअप होतं आणि कार मॅन्युफॅक्चरिंग होते, फक्त त्यांचंच भलं होतं का? तर डेफिनेटली नाही. वाळूची जी MIDC आहे ही कशामुळे आहे? बजाज कंपनीच्या तिथे बाईक रिक्षा बनतात आणि एका बाईक आणि रिक्षासाठी बरेच सारे कंपोनंट्स लागतात. मग ते कंपोनंटसाठी सब वेंडर डेव्हलप होतात. मग ते वेंडर त्यांच्यासाठी बनवतात, ग्लोबली तो प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकतील, ती टेक्नॉलॉजी. पुण्याची MIDC असेल, पिंपरी चिंचवड MIDC असेल, तिथं टाटा मोटर्स आहे. गुरुग्राम आहे, गुरुग्राम मध्ये मारुती सुझुकीचा प्लांट. मग गुरुग्रामची इनिशियल डेव्हलपमेंट मध्ये कुणाचा हात होता? तर मारुती सुझुकीचा हात होता. मग काय होतंय की त्या कंपनीत लोक काम करणारे, त्या 12 लाख टेस्लासाठी लागणारे कंपोनंट सुद्धा आजूबाजूच्या फॅक्टरीत बनणार. त्या ठिकाणाहून काय होणार? एम्प्लॉयमेंट जनरेशनचं काम होणार, लोकांना रोजगार भेटणार. लोकांना रोजगार भेटला, लोकांना सॅलरी भेटली, 5 लाखाच्या वरती इन्कम क्रॉस झालं, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू वाढणार. त्या लोकांच्या हातात पैसा आला तर ते लोक काय करणार? मार्केटमध्ये पैसा स्पेंड करणार. तर अशा प्रकारे काय केलं जाईल? अशा प्रकारे इकॉनॉमिक ग्रोथला अचीव्ह केलं जाईल. तर फॉरेन पोर्टफोलिओ, लोन आणि बँकिंग, ठीक आहे, हे तिघही काय करतात? युजली लायबिलिटी क्रिएट करतात. तुम्ही बॉन्ड परचेस केलेत, ठीक आहे, तर बॉन्ड परचेस केलं किंवा एखाद्या कंपनीकडनं लोन घेतलंय, तर अंबानींना ते लोन एका पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये रिटर्न करावं लागेल. ठीक आहे, मग हे काय झालं? एका प्रकारची लायबिलिटी झाली. पण ज्यावेळेस एफडीआय येतो त्यावेळेस तो दूरचा विचार करून येतो. त्याला आज इन्व्हेस्ट करून 5 वर्षात पैसे न्यायचे नसतात. ठीक आहे, तर तो 10 वर्ष 15 वर्ष मे बी असं होईल, जे काही प्रॉफिट अर्न केला जाईल तर तो प्रॉफिट वापस इंडियामध्येच इन्व्हेस्ट केला जाईल. मग टेस्लाच्या लक्षात आलं की इलॉन मस्कच्या लक्षात आलं, हा आता ठीक आहे, आपण हे व्यवस्थित करतोय. आता इंडियामध्ये पॉप्युलेशन भरपूर आहे, इलेक्ट्रिसिटीचा रेट 10 रुपये 15 रुपये पर युनिट झालाय. सोलार पॅनल मध्ये खूप बिझनेस आहे आणि सोलार पॅनल ज्या चायनामधनच येतात. मग आपण सोलार पॅनलच्या इंडस्ट्रीत जाऊ. मग हे काय करतील? त्यांची एक सबसिडी तयार करतील आणि तो पैसा वापस इंडियामध्येच गुंतवतील. मग काय आहे? तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इज अ नॉन डेप्ट फायनान्शियल रिसोर्स. हा आपल्यावरती कर्ज क्रिएट नाही करत. काय नाही करत? कर्ज क्रिएट नाही करत. आणि इन केस ह्यांची फॅक्टरी चाललीच नाही किंवा फ्लॉप गेला एखादा प्रोजेक्ट, ठीक आहे, जसं की शेवलेट कंपनी असेल, फोर्ड कंपनी असेल, इंडियातून वापस गेली, ठीक आहे, आता ही इंडियातून वापस गेलं, ही काय गव्हर्नमेंटला रिस्पॉन्सिबल पकडू शकते का?
नाही पकडू शकत, किंवा म्हणू शकते कुणाला की आमचा पैसा आम्ही एवढा एफडीआय इन्व्हेस्ट केला तर आम्हाला द्या. तर हा काय आहे, एका प्रकारचा नॉन डेप फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. हा पकडते तसं. त्यांचं असं म्हणणं आहे की जीएसटी खूप आहे, जीएसटी नंतर सेस पण लावला जातो एक पर्टिक्युलर लेंथ पर्टिक्युलर सीसीच्या वरती कार असल्यामुळे, आणि इंडियामध्ये टॅक्सेशन खूप जास्त आहे. तर हे काय नॉन डेप फायनान्शियल रिसोर्स, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भारतावरती कर्ज होत नाही. एफडीआय जितका जास्त येईल तेवढाच चांगला आहे. पण ज्यावेळेस आपण करंट अकाउंटचा एक पार्ट बघितला होता, आणि करंट अकाउंट मध्ये आपण एक इन्स्ट्रुमेंट बघितलं होतं, इन्कम बघितलं होतं. तर इन्कम मध्ये काय होतं, इंटरेस्ट, डिव्हिडंड, फॅक्टर इन्कम. तर जितका एफडीआय जास्त येईल तेवढं भारतातून इन्कम बाहेरच्या देशाचं आहे. मग त्यावेळेस आपण काय बघितलं होतं, इन्कम आपण कशामध्ये दाखवतो, निगेटिव्ह मध्ये दाखवतो. म्हणजे भारतातून एफडीआय आल्यानंतर इन्कम काय जातंय, रिटर्न जातं. भारतामध्ये एफडीआय येण्याच्या मागे कारण आहे कंपेरेटिव्हली लोअर सॅलरी. म्हणजे भारतामध्ये सॅलरी कशी द्यावी लागते लोकांना, कंपेरेटिव्हली कमी द्यावी लागते. तर द यूएसए मिनिमम वेज फॉर दी नॉन एक्सपर्ट एम्प्लॉई, जो नॉन एक्सपर्ट एम्प्लॉई असतो त्याचा मिनिमम वेज किती आहे, तो मे बी हॉटेलमध्ये वेटर असेल, मॅगडी मध्ये काम करत असेल, कार वॉशरच्या ठिकाणी वॉशिंगचं काम करत असेल, तर $7.25 पर आवर, $7.25 पर आवर. तर ह्याला आपण आजच्या रेटने आज जो रेकॉर्ड करतो 81 रेट चालू असेल, 80 पकडून झाला, मल्टिप्लाय केलं, ₹580 पर तास, ₹580 पर तास. ऑन अन ॲव्हरेज माणूस 8 तास काम करतो. जर 8 तास काम केले तर 580 ला मी 600 केलं, 600 मल्टिप्लाय बाय 8, 4800 पर डे. किती आहे, 4800 पर डे. हा काय आहे, हा मिनिमम वेज आहे. ह्याच्या खाली जर तुम्ही कुणाला पगार दिली, तिथं वेटर असेल, कुणी असेल, जो नॉन स्किल एम्प्लॉई असेल, त्याला जर दिली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि इंडियामध्ये नॅशनल लेवलला मिनिमम वेज किती आहे, ₹178. किती दिवसासाठी, पर डे, 8 तासासाठी 178. याच्यातून तुम्ही कंपॅरिझननी समजू शकता की आपल्याकडे लेबर किती जास्त चीप आहे. आपल्यापेक्षा चायनात आणखीन लेबर चीप आहे. आता वाढलं असेल पण इनिशियल फेज मध्ये ते बऱ्यापैकी चीप होतं. तर आता जो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येणार आहे, तर हा काय करतो, भारतामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप होण्यासाठी मदत करतो. काय करतो, भारतामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप होण्यासाठी मदत करतो. क्रिएट अ जॉब ॲज वेल ॲज अदर बेनिफिट्स, तो जॉबही क्रिएट करतो, अदर बेनिफिट्स पण भेटतात. मग आता भारतामध्ये एवढा एफडीआय काय येतोय, ठीक आहे, कारण ह्याच्या मागे की आपलं गव्हर्नमेंट आहे, सपोर्टिव्ह आहे, एफडीआय वाल्यांना रेड कार्पेट अंथरलेलं आहे, तुमचं वेलकम आहे, तुमच्यासाठी ज्या परमिशन लागते त्या गव्हर्नमेंट घेऊन देतो असं म्हणतो. रायझिंग ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस, तर ग्लोबली पण कॉम्पिटिशन खूप झाली आहे, बऱ्याच कंपन्या, मग त्यांना चांगल्या रेटमध्ये चांगला प्रोडक्ट डिलिव्हर करायचा आहे, त्या गोष्टीसाठी. एफडीआय इन्फ्लो स्टूड 847 बिलियन्स. मी नेहमी सांगतो, वापस सांगतो, आकडे लक्षात ठेवायचे नाही, आकडे लक्षात ठेवायचे नसतात. फक्त आपल्याला एक डोळ्यासमोर पिक्चर क्रिएट होण्यासाठी, आपल्या डोळ्यासमोर पिक्चर क्रिएट होण्यासाठी आपल्याला ह्या आकड्यांची गरज असते. मग आपला एफडीआय इन्फ्लो स्टूड ॲट 847 बिलियन बिटवीन द एप्रिल 20 टू मार्च 2022. म्हणजे 22 वर्षाच्या काळामध्ये किती एफडीआय आला आपल्याकडे, $847 बिलियन, $847 बिलियन एवढा काय झालेला एफडीआय आलेला आहे. मग आता हा जो एफडीआय येतोय, तर कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये येतोय, तर सेक्टर अट्रॅक्टिंग दी हायेस्ट एफडीआय इक्विटी फ्लो, म्हणजे असे सेक्टर्स की ते सर्वात जास्त हायेस्ट एफडीआय ला काय करतात, अट्रॅक्ट करतात. बट ऑब्वियसली कम्प्युटर, सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर, तर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर नेहमी एक नंबरला राहतं. आता पुण्यामध्ये कॉग्निझंट कंपनी आहे, ठीक आहे, तर कॉग्निझंट काय आहे, फॉरेनची सॉफ्टवेअर कंपनी आहे, तर ती कॉग्निझंट कंपनी पुण्यामध्ये. मग कम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, आपल्याकडे एम्प्लॉईज स्किल लेबर आहे का, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीसाठी लागणार स्किल लेबर इंडियात आहे का, तर डेफिनेटली आपल्याकडे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीसाठी लागणारं स्किल लेबर अवेलेबल आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री, डेफिनेटली काही जणांना प्रश्न पडेल, फोर्ड भारतातून निघून गेली आहे,
त्यानंतर शेवलेट त्याच्या अगोदर भारतातून निघून गेलेली, मग काय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत येतोय. तुम्ही जेव्हा केव्हा घरी वगैरे जाताल, टीव्ही बघाल, त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच नवीन कंपन्यांच्या कार दिसतात. किया असेल, MG मोटर, MG हेक्टर असेल, तर बऱ्याच कंपनी इंडियामध्ये काय करतात येत आहेत. त्याच्यामुळे ऑटोमोबाईल सेक्टर 2 नंबर. सर्व्हिस सेक्टर, ट्रेडिंग, टेलिकम्युनिकेशन. तर आपल्याकडे पॉप्युलेशन आज 130+ CR लोक आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे टेलिकम्युनिकेशन मध्ये बट ऑब्वियस आहे FDI अट्रॅक्ट होणारच आहे.